सावंत, एक गोष्ट कळत नाहीये. या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार 21 तारखेच्या रात्री कमलेशचा मर्डर झालाय आणि 22 तारखेपासून कमलेशची डेड बॉडी आपल्या कस्टडीमध्ये आहे. पण गायत्रीचं असं म्हणणं आहे की 23 तारखेच्या सकाळी ठीक 11 वाजता ती कमलेशला एका रेस्टॉरंटमध्ये भेटली. हे कसं काय होऊ शकतं सावंत? कसं काय शक्य आहे की एक माणूस ज्याची डेड बॉडी आपल्या कस्टडीमध्ये असताना दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला पुन्हा जाऊन भेटते? कसं काय शक्य आहे? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय, गायत्री खोटं बोलते. पण ज्यावेळी मी रेस्टॉरंटचे सीसीटीव्ही फुटेज मागवले आणि चेक केले तेव्हा मलाही धक्का बसला, कारण गायत्री खरं बोलत होती. 23 तारखेच्या सकाळी 11 वाजता गायत्री रेस्टॉरंटमध्ये कमलेशला भेटली. सावंत, मला वाटतं की पोलिसांना एक वेगळं चित्र दाखवण्यात येतं याच्यामध्ये. त्यांचा मार्ग बदलण्यात येतो. एक काम करा सावंत, तुम्ही कमलेशच्या कॉलचे रेकॉर्ड चेक करा आणि 23 तारखेच्या सकाळी ठीक 11 वाजता कमलेशच्या कॉलचं लोकेशन काय होतं ते ट्रेस करा. नक्कीच काहीतरी भेटेल. आणि नासिर, तुम्ही एक काम करा, एखाद्या एक्सपर्टला बोलवून घ्या आणि हे सीसीटीव्ही फुटेज चेक करा, ओरिजिनल आहेत का. मला वाटतं यात काहीतरी केलेलं आहे, काहीतरी घोटाळा केलाय. तुम्ही चेक करा, नक्कीच या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीतरी मिळेल. जाऊ शकतो.